मुंबई महापालिका निवडणुकीच्या आधीच ठाकरे बंधू एकत्र येऊन निवडणूक लढणार आहेत। द बेस्ट एम्प्लॉईज कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या निवडणुका शिवसेना मनसे सोबत लढणार आहे। त्यांच्या विरोधात भाजपने रणशिंग फुंकलंय। त्यामुळे महापालिका निवडणुकीपूर्वीच ठाकरे बंधू आणि भाजपमध्ये घमासान पाहायला मिळणार आहे। ठाकरे बंधूंना रोखण्यासाठी सीएम फडणवीसांनी त्यांच्या दोन लाडक्या नेत्यांना मैदानात उतरवलंय। त्यामुळे सर्वांचं लक्ष या निवडणुकीकडे लागलंय। आगामी काळात होत असलेल्या मुंबई महापालिका निवडणुकीच्या तयारीत भाजप, एकनाथ शिंदे यांची शिवसेना, उद्धव ठाकरेंची शिवसेना, मनसे आणि काँग्रेसने तयारी सुरू केली आहे। त्याआधी मुंबईतील द बेस्ट एम्प्लॉईज कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीची निवडणूक होतीये। या सोसायटीसाठी 18 ऑगस्टला मतदान होणार आहे। या निवडणुकीसाठी ठाकरेंच्या शिवसेनेची बेस्ट कामगार सेना आणि मनसे बेस्ट कामगार सेना एकत्र आले आहेत। त्यामुळे या निवडणुकीत दोन्ही ठाकरे बंधूंची युती झाली आहे। ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर प्रथमच ही निवडणूक लढवत आहेत। भाजपकडून सहकार पॅनलतर्फे दोघे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत। त्यामुळे ठाकरे बंधूंना पराभूत करण्यासाठी यावेळेस भाजपने मोठं प्लॅनिंग केलंय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे लाडके नेते प्रसाद लाड आणि प्रवीण दरेकर दोघेही मैदानात उतरले आहेत। बेस्ट पतपेढी निवडणुकीसाठी ठाकरेंच्या पॅनल विरोधात भाजपचं सहकार समृद्ध पॅनल निवडणूक लढणार आहे। उत्कर्ष पॅनल म्हणून दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले आहेत। बेस्टच्या या निवडणुकीत 21 जागांपैकी ठाकरेंची सेना 19 तर मनसे 2 जागा लढणार आहे। या निवडणुकीसाठी भाजपचे नेते प्रसाद लाड, प्रवीण दरेकर यांनी श्रमिक उत्कर्ष सभा तसंच इतर 5 संघटना एकत्र आणत पॅनल तयार केलंय। सहकारात ठाकरे बंधू यांची कामगिरी शून्य आहे, तर प्रसाद लाड, प्रवीण दरेकर गेल्या 20 वर्षांपासून सहकारात आहेत। त्याचा फायदा भाजपच्या पॅनलला होणार आहे। त्याशिवाय सीएम देवेंद्र फडणवीस यांचा हात या पॅनलच्या पाठीशी असणार आहे, त्याचाही फायदा होण्याची शक्यता आहे। ठाकरे यांची शिवसेना आणि मनसेच्या कामगार संघटना बेस्टच्या पतपेढीच्या निवडणुकीच्या निमित्तानं एकत्र आले आहेत। महापालिका निवडणुकीपूर्वीच ठाकरे बंधूंच्या विरोधात भाजपने रणशिंग फुंकलंय। त्यामुळे आगामी काळात होत असलेल्या मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वीच होणारी ही लढत लिटमस टेस्ट ठरणार आहे। त्यामुळे येत्या काळात कोणाचं पारडं जड राहणार हे समजणार आहे। तुम्हाला काय वाटतं, या निवडणुकीत कोण जिंकणार? आम्हाला कमेंट करून सांगा आणि सरकारनं आम्हाला सबस्क्राईब करायला विसरू नका।